सुरेख खेळेल त्याचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये. फटका सुरेख फॉलो थ्रू मध्ये चेंडू ओढायचा प्रयत्न होता परंतु वेगवान फटका खेळला. सिंगल धाव आली आहे. धावसंख्या 1 पुढे सहसावते. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 40. विशाल चौगुले पाहू शकाल पराग करत असतील. वर्देश राऊत आमची पूर्ण ही टीम त्यांनी खूप सुरेख मेहनत घेतली आहे. वर्देश राऊत एक असा व्यक्तिमत्व कुठल्याही कामाला नकार न देणारा, प्रत्येक कामाला होकार देणारा. वर्देश राऊत आमच्याकडे लगेच यायचं प्लीज. शेवटचं काम तुमच्याकडे राहिलं आमचा, प्लीज या. आणि 40 वर 2 4.1 चेंडूचा खेळ संपलाय. पुढे सजावून खेळला. फटका गॅप मध्ये आला आहे. सुरेख नवरंग चौकार 4 धावा. सातपाडी संघासाठी त्यांनी खूप सुरेख खेळ साकारलाय. महेश पाटील असतील, अभय असतील, औषकाल भीम, स्वर्गीय भीम असतील, असे खेळाडू आपल्याला पाहायला भेटले. त्यावेळेस फटका सुरेख. दुसरा चौकार. नक्कीच राजेश शिव छत्रपती महाराज जेव्हा आपण स्पर्धा पाहिली, उत्तमजी म्हात्रे यांची स्पर्धा 6 चेंडूवर 6 चौकार भावेश पाटील ठोकले होते त्या स्पर्धेत. हा सुद्धा विक्रम आहे त्यांच्या नावावर. पहिल्या चेंडूवर फॉलो तुम्ही चेंडू अडला नाहीये. सिंगल धाव आली. जर ती सिंगल धाव आली नसती ते 2 चौकार आले नसते किंवा नसते, हा प्रश्न निर्माण झाला. क्रॉस बॅट आणि यावेळेस सलग लागोपाठचा तिसरा नवरंगी रंग भरणारा हा चौकार 4 धावा. तर 52 धावा आजच्या रात्री मधला पाहू शकाल हाय स्कोर म्हणावा लागेल. मागील सामन्यामध्ये पॅराडाईज संघाने पाहू शकाल धावा बनवल्या होत्या 49 बनवले. 50 धावांचा पाठलाग करायचा होता. परंतु या स्पर्धेमध्ये आजच्या रात्री मधला सगळ्यात मोठा स्कोर अभिजित म्हात्रे पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर आहेत. सातपाटीकर एक अप्रतिम खेळाडू. कामेश सुद्धा आहेत. कामेश ची गोष्ट केली तर प्रत्येक वेळा हर्षल आणि कामेश असे 2 व्यक्ती आहेत सातपाटीकर जे संघाला पाठिंबा देण्यासाठी येतात. बघूया आपण यावेळेस बॅटची बाहेरची कडा आणि गडी बाद झालाय. प्रत्युत्तर दिला गेला. 5व्या चेंडूवर गडी बाद झाला परंतु आपला काम केलाय. 13 चेंडू 30 धावांची बहारदार खेळी साकारली आहे. भावेश पाटील यांची बॅटिंग जर आवडली असेल तर झाला पाहिजे. अप्रतिम बॅटिंग भावेश पाटील. काय सुरेख. नक्की 6 चौकार ज्याने ठोकले या इनिंग्स मध्ये. 230 स्ट्राईक रेट त्याने ठेवलाय. अप्रतिम बॅटिंग.